तूळ राशी 30 जून ते 6 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी नवीन बदल आणि संधी घेऊन येत आहे। या काळात तूळ राशीसाठी करिअर वाढीचे संकेत मिळू शकतात। चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। तूळ राशी या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असेल आणि तुम्हाला दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजनेवर पुढे जाण्याची संधी मिळेल। नोकरीत सकारात्मक बदल शक्य आहेत। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला जाईल। तूळ राशीच्या लोकांसाठी जिथे तुमची भावनिक बुद्धिमत्ता, राजनैतिकता आणि आत्मजागरूकता महत्त्वाची भूमिका बजावेल। या आठवड्यात चंद्र सिंह राशीत, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून भ्रमण करेल। तुमची ऊर्जा सामाजिक क्रियाकल्पांमधून आंतरिक भावनिक पुनर्संतुलनाकडे वळू शकते। बुध कर्क राशीत भ्रमण करत आहे आणि शुक्र वृषभ राशीत भ्रमण करत आहे। यामुळे तुमचे संवाद आणि आर्थिक निर्णय सुरळीत, संवेदनशील परंतु स्थिर राहील। या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना अंतर्गत आणि बाह्य जीवनात लयबद्ध बदल अनुभवायला मिळतील। तूळ राशीच्या साप्ताहिक राशी तुम्हाला तुमच्या जन्मजात सौंदर्यावर आणि संतुलनाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देते। आठवडा मध्याकडे जसजसा पुढे जाईल तसतसे तुमची मानसिक ऊर्जा अधिक अंतर्मुखी आणि चिंतनशील होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला भावना अधिक स्पष्टपणे समजतील। तूळ राशीच्या लोकांच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील। व्यवसायात नवीन ग्राहक येऊ शकतात। जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील। कौटुंबिक समस्या सोडवता येतील। आर्थिक नियोजन सुधारेल। जुलैच्या या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात अधिकाऱ्यांशी तुमचा समन्वय खूप चांगला राहील। या आठवड्यात तुम्हाला अनावश्यक गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जाईल। तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी असू शकते। डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका। या आठवड्यात सुदैवाने तुमच्यासाठी काही फायदेशीर परिस्थिती उद्भवू शकते। तुम्हाला अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जाईल। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगले आर्थिक लाभ मिळतील। संवादातून नातेसंबंध मजबूत करा। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते। आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलन राखणे, शहाणपणाने निर्णय घेणे आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद स्थापित करणे खूप महत्त्वाचे असेल। तुमच्या आत सुरू असलेले मानसिक संघर्ष आता निराकरणाकडे जाऊ शकतात। तुमची संवाद शैली आणि राजनैतिक कृती तुम्हाला अनेक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करेल। आठवड्याची सुरुवात थोडी कंटाळवाणी असू शकते, परंतु आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर आणि स्पष्ट वाटेल। या आठवड्यात व्यावसायिक जीवनात तुमच्या खांद्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्या तुम्ही कार्यक्षमतेने पार पाडू शकाल। तुमची कार्यशैली आणि संतुलित दृष्टिकोन वरिष्ठांना प्रभावित करेल। जे लोक न्याय, प्रशासन किंवा कायदेशीर क्षेत्रांशी संबंधित आहेत त्यांना विशेष यश मिळण्याची चिन्हे आहेत। तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये संघाचे प्रदर्शन चांगले होईल। व्यावसायिकांना नवीन प्रकल्प किंवा क्लायंटमध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते, परंतु कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा। आठवड्याच्या मध्यात कोणतेही जुने प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते। आर्थिक परिस्थिती संतुलित राहील। उत्पन्नात थोडी वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात। तथापि घराचे सौंदर्यीकरण, सामाजिक कार्यक्रम किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च वाढू शकतो। जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर विश्वासू सल्लागाराचा सल्ला नक्कीच घ्या। आठवड्याचा शेवट गुंतवणुकीसाठी चांगला राहील। भावनिक नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवायचा असेल आणि नात्यांमध्ये पारदर्शकता वाढेल। विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे परस्पर समज आणि विश्वास मजबूत होईल। जे अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी प्रवेश करू शकते, ज्याच्याशी त्यांना खोलवरचे नाते वाटेल। जुने नाते देखील पुन्हा जागृत होऊ शकते। आरोग्य सामान्य राहील, परंतु मानसिक थकवा आणि तणावाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात। यासाठी ध्यान, योग आणि डिजिटल डिटॉक्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील। शक्य तितके पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या। या आठवड्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी। पांढरे कपडे घाला, पांढरी मिठाई दान करा आणि तुळशीचे दहन करा। हे उपाय तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करतील। तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावना आणि विवेक यांच्यात संतुलन साधण्याचा आहे।
संयम आणि समजूतदारपणाने घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल आणि जीवनात स्थिरता आणेल। या आठवड्यात तुमच्या भावना तुमच्या कृतींद्वारे व्यक्त होतात। या आठवड्यात तुमचा जोडीदार तुमच्या इच्छांचा विचार करेल। जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा करू नका। अनावश्यकपणे जखमा पुन्हा उघडू नका। तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवण्याचा विचार करावा। यावेळी लांब पल्ल्याच्या नात्यांमध्ये तुमचा संवाद महत्त्वाचा आहे। काही महिला विषारी नात्यांमधून बाहेर पडतील। या आठवड्यात विवाहित महिला गर्भवती राहू शकतात। तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करू शकता। विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल तर काहींना परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळू शकते। IT प्रकल्पाला क्लायंट करून मंजुरी मिळेल। आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात। भागीदारी निधी उभारण्यास मदत करेल आणि तुम्ही परदेशात व्यवसाय वाढवण्याचा गंभीरपणे विचार करू शकता। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल। तुम्ही दागिने खरेदी करू शकता, जी एक गुंतवणूक आहे, परंतु वाहनावर खर्च करणे टाळा। तुम्ही परदेशात सुट्टीवर जाण्याचा विचार करू शकता। या आठवड्यात तुम्ही भावंडासोबतचे आर्थिक वाद देखील सोडवू शकता। व्यावसायिकांना प्रमोटरद्वारे निधी मिळेल। याशिवाय तुम्ही चांगले परतावे मिळवण्याची अपेक्षा करू शकता। एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभ ठरणार आहे।